जर तुमचंही बाळ 6 महिन्याचं असेल तर एक गोष्ट तुम्ही नोटीस कराल की या अगोदर बाळ हा कधीही कोणाकडेही कितीही वेळ छान पद्धतीने राहायचा, खेळायचा किंवा त्यांच्याकडे जायचा. पण आता मात्र बाळ हा फक्त घरामधली जी रोजची त्याची लोक आहेत किंवा रोज त्याला घेणारी बोलणारी लोक आहेत तर त्यांच्यासोबतच फॅमिलियर असतो. कोणतीही नवीन व्यक्ती बाळासोबत बोलण्याचा, बाळाला घेण्याचा प्रयत्न करते तर त्यावेळी बाळ हा अस्वस्थ होतो किंवा रडायला लागतो. पालकांना मात्र काळजी वाटते की असं का होतं आहे किंवा बाळ हा किती दिवस आई बाबांना बिलगून राहणार, कधी इतरांकडे जाणार, कधी त्यांच्यासोबत खेळणार. तर लक्षात घ्या, ही एक फेज आहे ज्याला स्ट्रेंजर एन्झायटी असं म्हटलं जातं, जी बाळामध्ये 6 ते 8 महिन्याच्या दरम्यान येते आणि हे 2 वर्षांपर्यंत राहू शकते. आता काही बाळं लवकर यामधून या गोष्टीसाठी फॅमिलियर होतात. हे टोटली डिपेंड आहे की पालक बाळाला कशा पद्धतीने एक्सपोजर देत आहेत यावरती. आता जर तुमचं बाळ असं करत असेल तर हे एक चांगलं साईन आहे, कारण या दरम्यान तुम्ही म्हणू शकता की बाळाच्या शारीरिक वाढीसोबतच बाळाची मानसिक आणि बौद्धिक वाढ सुद्धा किंवा इमोशनल जी ग्रोथ आहे ही सुद्धा खूप छान पद्धतीने होते आहे. कारण आता बाळाला आपली लोक कोण आहेत आणि नवीन लोक कोण आहेत, शिवाय आपण कोणाकडे सुरक्षित आहे, कोण आपल्याला प्रेम करतं किंवा कोण आपली काळजी घेतं, कोण आपल्यासोबत खेळतं, कोण आपल्याला खाऊ देतं, या सगळ्या गोष्टी आता समजत आहेत किंवा त्या गोष्टी त्याला आता कळायला लागलेल्या आहेत. आणि अर्थातच त्यामुळे नवीन लोकांसोबत तो थोडासा अनकम्फर्टेबल राहतो, बाळाला तिथे अनसेफ वाटतं आणि त्याची जी ही भावना आहे, हा बाळ हा रडण्यामार्फत किंवा थोडंसं अस्वस्थ होऊन चिडून तुम्हाला सांगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आता या दरम्यान पालकांनी काय काळजी घ्यायची आहे, फोर्सफुली बाळाला कोणत्याही नवीन व्यक्तीकडे सोपवून जायचं नाही किंवा सोपवायचं नाही. बाळाच्या मनाविरुद्ध किंवा रडत आहे तरीही जबरदस्तीने बाळाला नवीन व्यक्तीकडे तुम्हाला द्यायचं नाही. जर द्यायचंच असेल तर बाळाला थोडासा वेळ द्यायचा आहे, बाळाला त्यांच्यासोबत तुम्हाला फॅमिलियर करून द्यायचं आहे आणि आईच्या खुशीमधून त्या व्यक्तीच्या खुशीमध्ये बाळाला सोपवायचं आहे, तेही बाळाच्या मर्जीनुसार. बऱ्याचदा काय होतं की बाळ हा एखाद्या व्यक्तीकडे जात नाही म्हणून आई बाळाला तिथे ठेवते आणि पटकन गायब होते. जर तुम्ही असं करत असाल तर त्यावेळी बाळाची जी काही स्ट्रेस लेवल आहे ही खूप जास्त वाढते, ज्या कारणामुळे बाळाच्या ग्रोथवरती सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. बाळ हा खूप जास्त अनसेफ फील करतो, त्यामुळे घाबरतो, रात्री बाळ हा दचकून सुद्धा उठू शकतो. तर या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. बाळाला जास्तीत जास्त नवनवीन लोकांमध्ये बाहेर गोष्टी दाखवायच्या आहेत किंवा घेऊन जायचं आहे. लोकांसोबत, नवीन व्यक्तींसोबत, नवीन गोष्टींसोबत बाळाला फॅमिलियर करण्याचा ट्राय करायचं आहे. 2 वर्ष होऊन सुद्धा जर बाळ हा या फेजमधून बाहेर येत नसेल तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे. जर तुमचंही बाळ 6 महिन्याचं असेल आणि बाळाच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील, म्हणजे या दरम्यान बाळ हा काय काय करू शकतो किंवा बाळाचं वजन कसं असतं, फीड किती घेतो किंवा बाळाची फिजिकल, मेंटल, इमोशनल ग्रोथ कशा पद्धतीने होत असते, तर आत्ताच आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये मी 6 महिन्याच्या बाळाचे डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स सांगितलेले आहेत. त्याचबरोबर खूप सारी माहिती आदित्यच्या छोट्या छोट्या क्लिपसोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जर तुमचंही बाळ 6 महिन्याचं असेल तर आपला तो व्हिडिओ जरूर चेक करा. शॉर्ट व्हिडिओ पाहत असाल तर खाली आडव्या त्रिकोणावरती लिंक मिळेल आणि इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर लिंक म्हणून कमेंट करा, व्हिडिओ लिंक शेअर केली जाईल.